I am sure you can now listen to that child. Please listen. आणि मला वाटतं मी नुकतंच तुम्हाला तुमच्या हृदयावरती हात ठेवून तुमच्यातलं लहान मूल, तुमच्यामध्ये असलेलं लहान मूल अनुभवायला सांगितलेलं होतं. मला खात्री आहे की तुमच्यातलं लहान मूल तुमच्याशी संवाद साधत आहे. प्लीज ते ऐका. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज. मी आज हजारो महात्मा गांधी, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन ल्यूथर किंग्स कॉलिंग ऑन अस. खरं तर आज मी पाहतो की हजारो महात्मा गांधीज, हजारो नेल्सन मंडेलाज आणि हजारो मार्टिन ल्यूथर किंग्स आपल्याला साथ घालत आहेत. लेट अस डेमोक्रेटाइज नॉलेज. मला वाटतं आपण आपल्याकडं असलेल्या ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं पाहिजे. लेट अस युनिव्हर्सलाइज जस्टिस. चला आपण न्याय वैश्विक करूयात. टुगेदर लेट अस ग्लोबलाइज कंपॅशन. एकत्रित येऊन जागतिक सहवेदना निर्माण करूयात किंवा जागतिक ज्याला तळमळ म्हणतो ती निर्माण करूयात. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम अँड ऑल अक्रॉस द वर्ल्ड. खरं तर मी या सभागृहामध्ये जे उपस्थित आहेत त्यांना आणि संपूर्ण जगभर मला पाहतायत, ऐकतायत त्यांना साद घालू इच्छितो. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम एक्सप्लॉयटेशन टू एज्युकेशन. खरं तर मी तुम्हाला साद घालतो आहे की आपण पिळवणुकीतून यांना बाहेर काढूयात. एक्सप्लॉयटेशन म्हणजे पिळवणूक. आणि ह्या सगळ्या मुलांना शिक्षणापर्यंत नेऊन पोचूयात. आय कॉल फॉर अ मार्च फ्रॉम पॉवर्टी टू शेअर्ड प्रॉस्पेरिटी. मी तुम्हाला साथ घालतो आहे की आपण सगळे या मुलांना गरिबीतून बाहेर काढून त्यांची भरभराटीकडे नेऊयात. प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराट. अ मार्च फ्रॉम स्लेवरी टू लिबर्टी. गुलामगिरीतून ह्यांची मुक्तता करून आपण त्यांना स्वातंत्र्याकडे नेऊयात. अँड अ मार्च फ्रॉम व्हायोलन्स टू पीस. आणि त्यांच्या बाबतीत जी हिंसा होती आहे ह्यातून त्यांना वाचवूयात आणि त्यांना शांतताप्रिय अशा वातावरणात नेऊयात. लेट अस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू अवेकनिंग. अज्ञानातून प्रकाशाकडे जाऊयात. लेट अस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. अंधारातून शुभ्रतेकडे जाऊयात. लेट अस मार्च फ्रॉम मोर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. चला आपण मर्ततेतून अमरत्वाकडे जाऊयात. लेट अस मार्च. चला आपण एकत्रित येऊयात. या ठिकाणी हा लेसन संपतो आहे. खरं तर नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच आहे हे. कैलाश सत्यार्थी जे की नोबेल प्राईजचे विजेते आहेत, ज्यावेळेस नोबेल प्राईज त्यांना दिलं जात होतं तेव्हा त्यावरती त्यांनी केलेलं म्हणजे त्या मंचावरनं केलेलं हे भाषण स्पीचच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. इथं लेसन संपतो आहे. आपण इंग्लिश वर्कशॉपचा भाग बघूया. नेम द फॉलोविंग. द पर्सन्स टू whom कैलाश सत्यार्थी gives the biggest credit of his honor. कैलाश सत्यार्थी यांचा जो मान सन्मान होतो आहे, नोबेल पारितोषिक दिलं जात आहे. ह्या पारितोषिकाच्या बाबतीत ते इतरांनाही भागीदार समजतात, त्यांनाही ते क्रेडिट देतात. असे कोण कोण आहेत ज्यांचा उल्लेख आला ते त्यांची नावं इथे लिहायची. द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटीज फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. भगवान बुद्धांच्या भूमीतील जे ग्रेटेस्ट पर्सनॅलिटीजचा उपयोग म्हणजे इथं उल्लेख झाला आहे त्यांची नावं. द डॉटर्स ऑफ कैलाश सत्यार्थी मेन्शन्ड इन हिज स्पीच. या भाषणामध्ये कैलाश सत्यार्थी यांच्या कन्या म्हणून त्यांनी जो उल्लेख केलेला आहे त्यांची नावं. द फॉरेन ॲक्टिव्हिस्ट्स ऑफ इक्वल राईट्स मेन्शन्ड इन द स्पीच. भाषणामध्ये जे काही फॉरेन ॲक्टिव्हिस्ट्स आहेत त्यांचाही उल्लेख आला आहे ते पुढे लिहायचे.
मेन्शन द सोशल इश्यूज हायलायटेड बाय कैलाश सत्यार्थी इन हिज स्पीच. वन सोशल इश्यू इज गिवन फॉर यू. काही सामाजिक संदर्भ किंवा सामाजिक प्रश्न या प्रश्नांवरती कैलाश सत्यार्थी आणि त्यांच्या भाषणातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एक असा सामाजिक इश्यू आहे चाइल्ड लेबर. असे कोणकोणते सामाजिक इश्यूज त्यांच्या भाषणांदरम्यान आपल्याला ऐकायला मिळाले, ज्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केला की जे सोशल इश्यूज म्हणून गणले जातात, सामाजिक प्रश्न आहेत. त्या सामाजिक प्रश्नांचा उहापोह त्यांनी केलेला आहे आपल्या भाषणातून. तर त्यांची लिस्ट इथं तुम्हाला बनवायला सांगितलेली आहे. त्यानंतर तिसरी कृती आहे कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम ऑर चार्ट. पुढं दिलेला डायग्रॅम, पुढं दिलेला चार्ट किंवा पुढं दिलेली डायग्रॅम तुम्ही पूर्ण करायचे, वहीमध्ये ही काढायचे डायग्रॅम. द एम इन लाईफ ऑफ कैलाश सत्यार्थी इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री. बघा, कैलाश सत्यार्थी यांच्या जीवनातील प्रमुख जे ध्येय आहे की ह्या मुलांची मुक्तता करायची आहे. त्यांना प्रत्येक मूल हे त्यांना फ्री बनवायचं आहे. काय करण्यासाठी? टू गेट एज्युकेशन, शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून. बाकी कोणकोणते त्यांचे उद्देश आहेत ते उद्देश या ठिकाणी तुम्ही लिहायचे आहेत. तुम्ही हे करू शकता. चौथा प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. एक वेब चार्ट दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे. अन ॲपील ऑफ कैलाश सत्यार्थी. कैलाश सत्यार्थी यांचं नोबेल प्राईज ॲक्सेप्टन्सच्या वेळेस केलेलं भाषण, तिथल्या स्टेजवरून त्यांनी कोणकोणत्या प्रकारची आव्हानं केलेली आहेत ती आव्हानं इथे लिहायची. लेटस कम टुगेदर. लेटस आणि लेटसच्या पुढे डॅश डॅश दिले. तुम्ही ती डायग्राम पूर्ण करून वहीमध्ये काढा. फाइंड आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स अँड मेक युअर ओन सेंटेन्सेस बाय यूजिंग द 3 कॉम्बिनेशन्स. एनी 3 कॉम्बिनेशन्स. बघा, इथं काही डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला शोधायला सांगितलेले आहेत, जे की खाली दिलेल्या नामांच्यासाठी वापरलेले आहेत. लेसनमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील आणि तुम्ही स्वतः त्याची वाक्य बनवायची आहेत. खाली दिलेल्या 3 कमीत कमी कुठल्याही 3 कॉम्बिनेशन्सची. सॅक्रिफाईस, त्याच्या आधी एक विशेषण आलेलं असणार आहे, पुस्तकामध्ये असेल ते शोधा, स्टोरीमध्ये ह्या लेसनमध्ये. डॅश डॅश फेसेस, डॅश डॅश मिलिशिया, डॅश डॅश चॅलेंज, डॅश डॅश ग्लोबलायझेशन, डॅश डॅश एजन्सीज. तर त्याच्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड्स आलेत, ते डिस्क्रायबिंग वर्ड्स इथं पहिल्यांदा आले आणि ह्यापैकी 3 जी कॉम्बिनेशन्स आलेत त्यांचा तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग करण्याचा प्रयत्न करा. पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इन फ्रंट ऑफ द गिवन वर्ड. तुम्हाला योग्य ऑप्शन चूज करायचे आणि ते ह्या शब्दाच्या पुढे लिहायचे. डिव्हिनिटी, गुडनेस, गॉडलीनेस, गॉड फिअरिंग. एक्स्ट्रीमिस्ट, मिलिटंट, रॉबर, स्पाय. कल्मिनेट, डिस्ट्रॉय, सक्सीड, राईज टू पीक. ह्याचा उच्चार राईज टू पीक असा आहे, कल्मिनेट, ज्याला आपण कळस गाठणं म्हणतो. व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. खाली दिलेली परिस्थिती जर तुमच्यासमोर उद्भवली तर तुम्ही काय कराल? इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये एखादं लहान मूल काम करताना दिसलं, तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही काय कराल? इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ कन्स्ट्रक्शन साईट. बांधकामाच्या एका साईटवरती तुम्हाला एखादं मूल काम करताना दिसलं. इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ ब्रिकवर्क साईट. विटा बनवण्याच्या ठिकाणी ते काम करताना एखादं मूल दिसलं. इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड. तुमच्यासमोर एखादं भिकारी मूल आलं, म्हणजे बेगर चाइल्ड, की तुमच्यासमोर ते हात पसरत आहे भीक देण्यासाठी. काय कराल तुम्ही? राईट एनी 2 एफर्ट्स दॅट यू कॅन मेक टू एनरोल
deprived children out of school children into a school, one is given for you. बघा, शालाबाह्य जे मुलं आहेत, डिप्रायव्ड स्कूल म्हणतो आपण, ज्यांचे शिक्षणाचे हक्क हिरावून घेतलेले आहेत, अशा मुलांच्यासाठी तुम्ही त्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी कोणते प्रयत्न कराल? 2 प्रयत्न तुमचे लिहा. पहिलं दिलं आहे, आय विल परस्युएड पेरेंट्स ऑफ सच चिल्ड्रेन टू सेंड दॅम टू स्कूल. मी अशा मुलांच्या पालकांना भेटून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन. इथं दिलं आहे बघा, परस्युएड, याचा अर्थ मन वळवणं, की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत घाला, याच्यासाठी मी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन. आणखी काय काय करता येऊ शकतं हे तुम्ही इथं लिहायचं आहे, की शालाबाह्य मुलं आहेत, ते शाळेत येत नाहीत, परंतु त्यांचं वय शाळेत येण्यासारखं आहे आणि म्हणून त्यांना शाळेत आणण्यासाठी तुम्ही काय कराल, असा प्रश्न आहे. 8वा प्रश्न आहे, टुडे इट्स टाईम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू. आज प्रत्येकाला हे अधिकार मिळाले पाहिजेत. एक आहे शिक्षणाचा अधिकार, बाकीचे कोणकोणते अधिकार त्यांना प्रदान केले पाहिजेत आजच्या मितीला. लेसनच्या आधारानं आपण इथं प्रश्नांची उत्तर लिहू शकता. हे लेसनमध्ये आलेलं आहे, त्याचा उल्लेख आला आहे. मेक अ लिस्ट ऑफ इंडियन नोबेल लॉरेट्स. असे कोणते भारतीय आहेत की ज्यांना नोबेल प्राईजनं सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर तुम्ही त्यांची लिस्ट बनवा. इंटरनेटवरती जाऊन तुम्ही ही नावं शोधू शकता. मेक अ लिस्ट ऑफ प्रेस्टिजियस अवॉर्ड्स इन इंडिया. बघा, भारतामध्ये जे अतिशय प्रेस्टिजियस, म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रतिष्ठित अशा प्रकारचे जे पुरस्कार मानले जातात, सिव्हिलियन अवॉर्ड्स, ज्याला नागरी सन्मान म्हणतो, हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड्स. मग ह्याच्यामध्ये सिव्हिलियन अवॉर्डमध्ये भारतरत्न आहे, इकडं परमवीर चक्र आहे. कोणकोणते अवॉर्ड्स आहेत असे ते आपण इथं लिहायचे आहेत, वहीमध्ये हे सगळे लिहून काढायचे आहेत. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग द फॉलोइंग फ्रेजेस. खाली दिलेल्या फ्रेजेसचा उपयोग करा आणि वाक्य बनवा. इन द परस्युएट ऑफ, चा पाठलाग करणं, टू बी अफ्रेड ऑफ आणि टू गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे सोडून देणं. राईट मिनिमम 5 हिडन वर्ड्स ऑफ मोर दॅन 4 लेटर्स फ्रॉम एंटरगव्हर्मेंटल ह्या शब्दापासून किमान 4 अक्षरांचे 5 शब्द तुम्ही तयार करायचे, वहीमध्ये तयार करून लिहा. कारण लँग्वेज स्टडीचा पहिला प्रश्न असतो ना बोर्डाच्या परीक्षेला, त्याच्यामध्ये हे विचारलं जातं. इमॅजिन युअर स्कूल इन्व्हाइट्स मलाला टू प्रिसाइड ओव्हर सेलिब्रेशन ऑफ चिल्ड्रन्स डे. कल्पना करा की तुमच्या शाळेमध्ये बालदिन साजरा होतो आहे आणि ह्या बालदिनाचे जे काही अध्यक्षपद आहे ते मलालाला देण्यात आलेले. तुमच्या शाळेमध्ये तिला इन्व्हाइट केले. ड्राफ्ट अ वेलकम स्पीच फॉर दिस नोबल यंग गर्ल. तुम्ही वेलकम स्पीच म्हणजे ज्याला आपण स्वागताचं भाषण म्हणतो ते करायचं आहे. गॅदर हर बायोडेटा फ्रॉम द इंटरनेटवरून तिचा बायोडेटा तुम्ही मिळवू शकता. यूज द सेम वर्ड्स ॲज अ नाऊन अँड वर्ब टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी एकच शब्द एकदा नाऊन म्हणून वापरायचा आहे, एकदा वर्ब म्हणून वापरायचं आहे. उदाहरणार्थ मार्च, ऑनर, क्रेडिट आणि स्टिच. मग मार्च हा जर शब्द आपण लक्षात घेतला तर शिस्तबद्ध चालण्याला सुद्धा आपण काय म्हणतो, मार्च. उदाहरणार्थ ही वॉज मार्चिंग टुवर्ड्स द प्लेग्राऊंड. ही वॉज मार्चिंग ऑन द प्लेग्राऊंड असं म्हटलं तरी चालेल. हे काय झालं, वर्ब झालं, बरोबर. ही वॉज मार्चिंग ऑन द प्लेग्राऊंड, वर्बचा भाग झाला. परंतु नाव म्हणून तुम्ही वापरू शकता. आवर एक्झाम्स विल हेल्ड. बघा, तुम्ही असं म्हणू शकता, आवर एक्झाम्स विल बी हेल्ड इन द मंथ ऑफ मार्च. तिथं मार्च महिन्याचा उल्लेख आला आहे, म्हणजे तिथं नाऊन आहे. एका ठिकाणी वर्ब आणि दुसऱ्या ठिकाणी नाऊन, अशा पद्धतीनं तुम्हाला उरलेल्या शब्दांचा एकदा वर्ब आणि एकदा नाऊन म्हणून
वापर करायचा आहे. आता पुढं लँग्वेज स्टडीचा भाग आहे. मॅच द सेंटेन्सेस गिवन इन पार्ट ए विथ द सेंटेन्सेस गिवन इन पार्ट बी. नोट द differences in structure. He was kidnapped by an extremist militia. They forced the child to kill his friends and family. The child was forced to kill his friends and family. An extremist militia kidnapped him. जोड्या लावायच्या. म्हणजे ह्या अशा जोड्या लागतील. एला बी असेल आणि म्हणजे एकला बी असेल आणि दोनला ए असणार आहे. का तर ही वॉज किडनॅप्ड बाय अन एक्स्ट्रीमिस्ट. वॉज किडनॅप पॅसिव्हायझेशन आहे. अँड एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया किडनॅप्ड हिम ह्या वाक्याचा हा पॅसिव्ह असेल. म्हणजे हा ॲक्टिव्ह आहे आणि हा पॅसिव्ह आहे. तसं इथं वॉज फोर्स्ड पॅसिव्ह व्हॉइस आहे. दे फोर्स्ड अ चाइल्ड टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. म्हणजे इथं दोन्हीही दिलेले हे पॅसिव्ह व्हॉइस आहेत आणि इथं दिलेले ॲक्टिव्ह व्हॉइस आहेत. त्याचे जोड्या लावायच्या. ऑब्झर्व द फॉलोइंग अंडरलाईन्ड फ्रेजेस. खाली अंडरलाईन करून दिलेले फ्रेजेस लक्षात घ्या. हिअर हॅव हॅज आर फॉलोड बाय द पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. आता ह्याच्यानंतर हॅव नंतर किंवा हॅज नंतर इथं पास्ट पार्टिसिपल आलेले. मेकचं तिसरूप मेड आलं आहे. प्रिव्हेंटचं प्रिव्हेंटेड आलं आहे. हॅपनचं हॅपन्ड आलेलं आहे. दिस कन्स्ट्रक्शन इंडिकेट्स द परफेक्ट प्रेझेंट टेन्स. फाइंड मोर सच सेंटेन्सेस फ्रॉम द स्पीच. इथं पास्ट परफेक्ट टेन्स आलेलं आहे. सॉरी प्रेझेंट परफेक्ट टेन्स आलं आहे. बघा तुम्ही हॅव मेड, हॅव प्रिव्हेंटेड, हॅज हॅपन्ड असे पाठात आलेले प्रेझेंट परफेक्ट टेन्स तुम्हाला शोधून लिहायचे. त्यानंतर पुढं इन द फॉलोइंग सेंटेन्सेस द अंडरलाईन वर्ड्स आर कॉल्ड इन्फिनिटिव्स. खाली ते अंडरलाईन करून दिलेले जे शब्द आहेत वाक्य आहेत त्यांना इन्फिनिटिव्स म्हणतो. फाइंड सच एक्झाम्पल्स फ्रॉम द स्पीच अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्स. असे इन्फिनिटिव्ह शोधा आणि अंडरलाईन करा. एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो इन्फिनिटिव्ह. आय रिफ्यूज टू ॲक्सेप्ट दॅट ऑल द लॉज अँड constitutions, police and judges are unable to protect our children. इथं टू ॲक्सेप्ट टू प्रोटेक्ट इन्फिनिटिव्ज आहेत. तशी इतर इन्फिनिटिव्ज तुम्हाला शोधून इथं लिहायचे. पिक फ्रॉम द लेसन द अँटॉनिम्स ऑफ. खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्धार्थाचे शब्द लेसनमधून शोधा आणि लिहा. इग्नोरन्स अज्ञान, इथं ज्ञान म्हणायला पाहिजे. डिनाय ॲक्सेप्टन्स, वेल नोन. इमोर्टॅलिटी मोर्टॅलिटी. व्हायोलन्स स्लेवरी ह्याच्या विरुद्धार्थाचे शब्द लिहा. डू ॲज डायरेक्टेड. मेक नाउन्स ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला खाली दिलेल्या शब्दांचे नाउन फॉर्म लिहायचे. प्रिस्क्राईब प्रिस्क्रिप्शन. डिस्टंट ऑर्गनाइज ऑर्गनायझेशन. व्हायोलंट व्हायोलन्स. टॉलरंट टॉलरन्स. एक्स्ट्रीम एक्स्ट्रीमिझम. एज्युकेट एज्युकेशन. ग्लोबलाइज ग्लोबलायझेशन. अशा प्रकारची नावं लावायची. मेक वर्ब्स ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या शब्दाचे वर्ब लिहा. जसं की डेमोक्रॅटिक ॲडजेक्टिव्ह आहे. डेमोक्रटाईज वर्ब आहे. युनिव्हर्सल त्याचं वर्ब काय असेल. ग्लोबल त्याचं वर्ब काय असेल ते लिहा. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू द अदर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन विदाउट चेंजिंग मिनिंग. अर्थ न बदलता तुम्हाला डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन म्हणजे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. एक दिलं आहे. द बिगेस्ट चॅलेंज नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ ह्युमन काइंड इज फिअर अँड इंटॉलरन्स. इथं द बिगेस्ट चॅलेंज सुपरलेटिव्ह डिग्री आहे. नो अदर चॅलेंज नॉकिंग ॲज इथं दिले पॉझिटिव्ह डिग्री करा. फिअर अँड टॉलरन्स आर बिगर दॅन इथं कम्पॅरेटिव्ह डिग्री करा. म्हणजे इथं पॉझिटिव्ह आणि इथं कम्पॅरेटिव्ह डिग्री करायची. द नोबेल प्राईज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड. सुपरलेटिव्ह आहे. व्हेरी फ्यू ऑनर्स पॉझिटिव्ह डिग्री. द नोबेल प्राईज इज ग्रेटर दॅन कम्पॅरेटिव्ह डिग्री. आपण ह्याच्यावरती सराव करायचा आहे आणि त्या डिग्रीजचे प्रश्न सोडवायचे आहेत. इथं दिलेत टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. तर आपण हा जो भाग आहे वाक्याचे प्रकार तो ह्याच्या आधी पण वापरलेला आहे की म्हणजे आपण तो अभ्यासलेला आहे भाग. जसं की
ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. ठीक आहे, आपण इथं थांबूया. पुढच्या तासाला आपण नवीन घटकाला सुरुवात करूया. 3.5 द अल्केमी ऑफ नेचर.